नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज 18 ऑगस्ट पंजाबराव डक यांच्या मते महाराष्ट्रात पाऊस कसा राहील याबद्दल सविस्तर माहिती घेऊया। महाराष्ट्रात 18 ऑगस्ट नंतर पावसाचा जोर अजून वाढणार, पंजाब डक यांचा अंदाज। महाराष्ट्रामधील प्रसिद्ध हवामान अभ्यासात पंजाबराव ढग यांनी सांगितल्यानुसार 18 ऑगस्ट नंतर राज्यामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे। राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये मध्यम ते अतिमुसळधार असा पाऊस पडण्याची शक्यता देण्यात आलेली आहे। हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी महाराष्ट्रातील पावसाबाबत महत्त्वाचा अंदाज वर्तविला आहे। त्यांच्या मते येत्या 18 ऑगस्टपासून राज्याच्या विविध भागात पावसाची चांगली सुरुवात होण्याची शक्यता आहे। या अंदाजामुळे पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा आशेची किरणे दिसू लागली आहेत। कोणत्या भागात किती पाऊस अपेक्षित आहे? उत्तर महाराष्ट्र। हवामान अभ्यासक यांनी दिलेल्या अंदाजानुसार उत्तर महाराष्ट्र आणि इतर ठिकाणी 18 ते 22 ऑगस्टच्या दरम्यान अतिमुसळधार पाऊस होणार आहे। कोणत्या जिल्ह्यामध्ये किती आणि कधी पाऊस होणार या संदर्भातील माहिती खाली सविस्तरपणे दिलेली आहे। जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात 18 ते 22 ऑगस्ट या काळात चांगला पाऊस अपेक्षित आहे। या पावसामुळे शेतीला मोठा फायदा होईल आणि ओढे नाले पुन्हा वाहू लागतील। येणाऱ्या काळात होणाऱ्या पावसामुळे गावातील नदी-नाले ओढे वाहतील आणि जमिनीतील पाणीसाठा वाढवण्यासाठी त्याची मदत होईल। विजांच्या कडकडाटासह आणि जोरदार वाऱ्यासह पाऊस येऊ शकतो, त्यामुळे शेतीमधील पिकांची आणि जनावरांची काळजी घेणे आवश्यक आहे। मराठवाडा विभागामध्ये सुद्धा हवामान अभ्यासकांनी त्यांचा हवामान अंदाज वर्तविला आहे। यामध्ये त्यांनी जिल्ह्यानुसार आणि विभागानुसार किती पाऊस पडेल आणि कधीपासून पडेल या संदर्भात संपूर्ण माहिती सविस्तरपणे दिलेली आहे। मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घेणे आवश्यक आहे। परभणी, लातूर, नांदेड, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये आज रात्रीपासून पावसाला सुरुवात होईल। हा पाऊस 22 ऑगस्टपर्यंत हळूहळू वाढेल। गेल्या काही दिवसांपासून पावसाभावी चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना हा पाऊस जीवनदान देईल। हा पाऊस अंदाज 18 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट या दरम्यान देण्यात आलेला आहे, म्हणजेच 18 ऑगस्टपासून हळूहळू पाऊस वाढत जाईल आणि 22 ऑगस्टपर्यंत तीव्रता जास्त होईल। काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे नद्यांची पाणी पातळी वाढू शकते, त्यामुळे आवश्यक खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे। पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या दोन्ही विभागांसाठी हवामान अभ्यासकांनी हवामान अंदाज देण्यात आलेला आहे। त्यांच्या हवामान अंदाजानुसार 18 ते 22 ऑगस्ट या दरम्यान या ठिकाणी पावसाचा जोर कायम राहील। सांगली, सोलापूर, सातारा, पुणे, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये रोज वेगवेगळ्या ठिकाणी विजांसह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। कोकण आणि घाट परिसरात विशेषतः 18 ते 22 ऑगस्ट दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज आहे। ग्रामीण भागात शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी असली तरी शहरी भागात पूर येण्याची शक्यता आहे। विदर्भ हवामान अभ्यासकांनी विदर्भ या विभागाला दिलेल्या अंदाजानुसार 19 ते 22 ऑगस्ट या दरम्यान या विभागामध्ये पावसाचा जोर राहील आणि चांगल्या प्रमाणात पाऊस होईल। अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ आणि हिंगोली जिल्ह्यात 18 ते 22 ऑगस्ट या काळात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। या पावसामुळे सिद्धेश्वर, येलदरी, खडकपूर्णा यांसारखी धरणे पूर्ण भरू शकतात। नद्यांना पूर येण्याची शक्यता असून गोदावरी नदीची पातळी लक्षणीयरित्या वाढू शकते। संपूर्ण महाराष्ट्रातील स्थिती शिर्डी, कोपरगाव, राहुरीसह मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातही 18 ऑगस्ट नंतर चांगला पावसाचा अंदाज आहे। आतापर्यंत कोरडे राहिलेले अनेक तालुके या पावसामुळे पुन्हा एकदा हिरवेगार होतील अशी अपेक्षा आहे। महत्त्वाची सूचना हा हवामान अंदाज पंजाब डक यांच्या माहितीवर आधारित आहे। हवामानाची परिस्थिती कधीही बदलू शकते।